नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न ॲट होम या यूट्यूब चॅनलमध्ये मी तिलकेश्वर शिरसाट आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, गणिताच्या मध्ये आपण इयत्ता 6वी 7वीच्या गणित विषयाच्या अनेक प्रकरणाचा परिचय करून घेतलेला आहे. परंतु काही शिक्षक मित्र त्याचप्रमाणे पालक आणि विद्यार्थ्याच्या आग्रह खातर इयत्ता 8वीचं गणित विषयाचं अध्यापन करावं असं त्यांच्या आग्रह खातर आपण आज लर्न ॲट होम या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता 8वीचा प्रकरण पहिलं परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा परिचय करून घेणार आहोत. मित्रांनो, या अगोदर 7वीला असताना 6वी 7वीला असताना आपण पूर्णांक संख्येची ओळख, परिमेय संख्येची प्राथमिक ओळख या ठिकाणी करून घेतलेली आहे. मित्रांनो, परिमेय व अपरिमेय संख्या यांना इंग्लिशमध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स असे म्हणतात. हे जे प्रकरण आहे आपण 2 भागामध्ये पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण परिमेय संख्या समूह म्हणजे काय पुन्हा एकदा त्याची उजळणी करूया. त्याचबरोबर परिमेय संख्या रेषेवर कशा दर्शवायचा याचा परिचय करून घेणार आहोत आणि परिमेय संख्येचा लहान मोठेपणा कॅम्पॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स याचा परिचय करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तो दशांश याचा परिचय आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, परिमेय संख्या म्हणजे काय याचा परिचय अगोदर झालेला आहे. त्या अगोदर जे संख्याचे समूह आहेत त्याची आपण उजळणी करूया. साधारणतः 1 2 3 4 5 अशा अनंतापर्यंतच्या संख्या समूहाला आपण काय म्हणतोय? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स. काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या समूह म्हणतो. त्याचप्रमाणे जर याच्यामध्ये 0 ॲड झाला म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या. 0 1 2 3 4 5 अशा अनंतापर्यंतच्या संख्या समूह त्याला पूर्ण संख्या असं म्हणतो. संख्या रेषेचा विचार करता एवढ्यावरच नाही, व्यवहारामध्ये गणितामध्ये आणखीन देखील संख्या प्रकार आहे. जर आपण शून्याच्या डावीकडे उजवीकडे असणाऱ्या संख्या, आता शून्याच्या उजवीकडे असणाऱ्या सर्व धनसंख्या आहे का नाही, धन 1 धन 2 धन 3 अशा प्रकारे अनंतापर्यंत, आणि इकडं देखील शून्याच्या डावीकडे असणे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 अशा प्रकारचा संख्या समूह याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? पूर्णांक संख्या. त्याला इंग्लिशमध्ये इंटिजर्स म्हणतात. काय म्हणतात? इंटिजर्स. नॅचरल नंबर, होल नंबर आणि याला म्हणतात इंटिजर नंबर. म्हणजेच नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. त्याचबरोबर याच्या पुढे आणखीन काही संख्या समूह आहे का? आहे, तो म्हणजे परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय? इयत्ता 7वीला आपण परिमेय संख्या म्हणजे काय याची प्राथमिक ओळख करून घेतलेली आहे. परिमेय संख्या म्हणजे काय की आता पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या यांच्यावरील ज्या क्रिया महत्त्वाच्या आहेत याचा परिचय आपल्याला झालेला आहे. त्याचबरोबर परिमेय संख्येची प्राथमिक ओळख देखील झालेली आहे. म्हणजेच जर ए व बी हे शून्योत्तर म्हणजे 0 सोडून शून्योत्तर पूर्णांक असतील त्यांना ए छेद बी म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात व्यक्त करेल असेल असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात? जर ए व बी हे शून्यतर पूर्णांक संख्या, मग तो धन असेल किंवा ऋण असेल, शून्यतर पाहिजे, फक्त 0 नको, त्यांना ए छेद बी या स्वरूपात व्यक्त केलेला असेल त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. रॅशनल नंबर असे
परिमेय संख्या असे म्हणतात. या प्रकरणातला महत्वाचा आणखीन एक पुढचा टप्पा आहे, तो म्हणजे अपरिमेय संख्या. इंग्लिशमध्ये परिमेय संख्याला रॅशनल नंबर, अपरिमेय संख्याला इरॅशनल नंबर्स असे म्हणतात. आणि यावरच्या ज्या क्रिया आहेत आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, परिमेय संख्या पाहताना आपण संख्या रेषेचा उपयोग करून परिमेय संख्या कशा दर्शवायचा याचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. पहा, तुमच्या समोर बोर्डवरती एक संख्या रेषा काढलेली आहे बघा, चांगलं बारकाईने निरीक्षण करा. याच्यावरून आपल्या लक्षात येतं बघा, शून्याच्या उजवीकडे जे लिहिलेले आहे ते सर्व धनपूर्णांक. कोणते आहे? धनपूर्णांक. आणि शून्याच्या डावीकडे असणारे सर्व ऋण पूर्णांक. कोणते आहे? ऋण पूर्णांक. शून्याच्या उजवीकडे असणारे सर्वात मोठा धनपूर्णांक आपल्याला सांगता येत नाही, तो अनंत आहे. आणि सर्वात मोठा सगळ्यात छोटा जो ऋण पूर्णांक आहे तो देखील सांगता येत नाही. मित्रांनो, 0 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 हे जे सारखं अंतर आहे याला एकक अंतर असे म्हणतात. हे एकक अंतराचे आता आपण दोन परिमेय संख्या पाहू की ज्या आपल्या संख्या रेषेवरती दर्शवायच्या आहे. 7/3 2 आणि ऋण 2/3 या तीन संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत. मित्रांनो, एकक अंतर हे 3 भाग आहे, म्हणजे 0 ते 1 हे अंतर 3 भागाचं आहे. बरोबर आहे. आता 7/3 आता मग शून्यापासून उजवीकडे जे 7वा जे पॉइंट आहे, 7वा जे स्थान आहे ते कोणतं राहणार? आता 0 ते 1 म्हणजे कोणता झाला? 0 ते 1 याचा पहिला भाग म्हणजे 3 पैकी 1 भाग म्हणजे 1/3. बरोबर आहे. त्यानंतर 2/3, नंतर 3/3, 1 2 3 भाग. त्याच्या आपण प्रत्येक एकक अंतर हे 3 भागाचं आहे, सारखं अंतर आहे. 1 2 3 म्हणजे पहिला जो आहे 3 पैकी पहिला भाग, 3 पैकी दुसरा भाग, आणि 1 म्हणजेच किती आला तो? 3 पैकी तिसरा भाग. बरोबर आहे. म्हणजेच 1 3 1 3 3 1 3. बरोबर आहे. 1 नंतर 4/3, नंतर 5/3, इथे 2 आहे. 5/3 साहजिकच इथे 2 आहे. 2 म्हणजेच काय? 6/3 म्हणजे 2. 3 1 3, 3 2 6, नंतर 6 नंतर 7/3. आपल्याला जो अपूर्णांक संख्येवरती दर्शवायचा आहे तो अपूर्णांक आहे 7/3. 7/3 ही परिमेय संख्या 2 नंतर म्हणजे बघा, म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 या ठिकाणी ही परिमेय संख्या आहे. त्यानंतर दुसरं पाहणार आहोत 2. अर्थातच 2 हा पूर्ण आहे, म्हणजेच ही जी संख्या आहे ती पूर्णांक संख्या आहे आणि ही संख्या आहे परिमेय संख्या आहे. अशा पद्धतीने दाखवायची आहे. त्याचबरोबर दुसरं जे स्थान आहे, आता 0 ते 1 हे अंतर देखील हे जेवढं आहे तेवढंच अंतर आहे. म्हणजे पहिला जो आहे 0 ते ऋण 1च्या दरम्यान पहिला काय येईल? ऋण 1/3, ऋण 2/3 आणि ऋण 3/3 म्हणजेच ऋण 1. बरोबर आहे. नंतर हे ऋण झालंय, हे ऋण 4/3, ऋण 5/3, ऋण 6/3 म्हणजेच 2. 3 1 3, 3 2 6.
तर आपल्याला दाखवायचं आहे ऋण 2/3 म्हणजेच शून्य ते डावीकडे ऋण 1च्या दरम्यान असणारा हा परिमेय संख्या आहे पहा, ऋण 2/3. पहिला जो आहे ऋण 1/3 म्हणजे हा. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेचा उपयोग करून परिमेय संख्या दर्शवू शकतो. यानंतर आपल्याला जे शिकायचं आहे अतिशय महत्वाचा, कॅम्पॅरिझन ऑफ रॅशनल्स नंबर, दोन परिमेय संख्याची तुलना करणे, ठीक आहे ना. आता दोन उदाहरणं आहेत बघा. संख्या रेषेवर कसे दर्शवायच्या हे आपण पाहिलं. एकक अंतर जे आहे ते समान असतं, म्हणजे छेद जसा असेल तेवढे एकक अंतर असतं. आता पहिलं पाहिलं आपण 3 आहे, म्हणजे एकक अंतर हे म्हणजे 0 ते 1 पर्यंतचे 3 भाग, 1 ते 2 पर्यंतचे 3 भाग. यानंतर लहान मोठेपणा आपल्याला परिमेय संख्येचा शिकायचा आहे. ऋण 5/4 आणि 1/4 बारकाईने निरीक्षण करायचं. लगेच आपण जर विचारलं विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही लगेच सांगशाल यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, ही आहे असं आपण म्हणू, परंतु ही नाहीये. आपण 7वी पर्यंत शिकलेलो आहोत की संख्या रेषेचा विचार करता संख्येचं स्थान कुठं आहे, तर 1चं स्थान किंवा 1/4चं स्थान हे ऋण 5/4च्या कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे. अर्थातच ही संख्या मोठी आहे. कोणती संख्या मोठी आहे, ऋण 5/4 पेक्षा 1/4 ही संख्या मोठी आहे. बरोबर आहे. छेद समान असेल, ज्या संख्येचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक, हे आपण अपूर्णांकाची ती परिमेय संख्या ही मोठी असते. ऋण 5/4 पेक्षा मोठी आहे 1/4. आता उदाहरणार्थ आणखीन उदाहरण 2/3 आणि 5/3 यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? साहजिकच 2/3 यांचा छेद समान आहे, लगेच आपण अंशावरून सांगू शकतो 5/3 ही संख्या मोठी आहे. अशा पद्धतीने आपल्याला, परंतु जर छेद समान असेल तर आपण लागलीच सांगू शकतो, परंतु छेद समान नसेल तर आता हे 2 नंबरचं उदाहरण बघा. 12/15 तर 3/5 यामध्ये कोणती संख्या मोठी आहे, असा प्रश्न जर असेल तर अगोदर विचार करायचा यांचा छेद समान आहे का. छेद समान नाहीये, छेद समान करावा लागतो. अपूर्णांकाच्या क्रिया करत असताना छेद समान 2 पद्धतीने केले जाते. जर पटीत असेल, आता 15 ही 5च्या पटीत आहे, म्हणजे यांचा आपल्याला लसावी काढून छेद समान करता येतो. दुसरी पद्धत ती सोपी आहे की पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणणे, अशा पद्धत. आता या ठिकाणी बघा, बारकाईने निरीक्षण करा. 15 छेद आहे आणि या 5च्या पटीत ही 15 आहे, ते 12/15 जसेचे तसे ठेवायचे आणि याला गुणिले केल्यानंतर कितीने गुणल्यानंतर 3/5 ला कितीने गुणल्यानंतर याचा छेद 15 होईल. अंशाला आणि छेदाला त्याच संख्येने गुणायचं आहे. 5×3=15 आणि अंशाला देखील गुणायचं. हे किती आहे, पहिला जसाच तसा 12/15 आणि 3×9 5×15. आता आपल्याला माहिती आहे ज्या अपूर्णांकाचा, ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा असतो, अर्थात 12/15 आणि 9/15 यामध्ये हा अपूर्णांक मोठा आहे. अशा पद्धतीनं परिमेय संख्येचा कम्पॅरिझन ऑफ रॅशनल नंबर अशा पद्धतीने करायचे आहेत. यानंतर जो महत्वाचा टॉपिक आहे दशांश, डेसिमल रिप्रेझेंटेशन. यांचं डेसिमल म्हणजे दशांश रूप कसं द्यायचं किंवा दशांश रूप, परिमेय संख्या दशांश रूपामध्ये कशी व्यक्त करायची याचा परिचय करून घेणार आहोत. फारसा अवघड नाहीये. बघा, 7/6
पहिलं उदाहरण 7/6. अर्थात साधा भागाकार करूया. 7ला 6ने भाग देऊ. 6ने काही 7ला पूर्ण भाग जात नाही. 6 एक 6, बरोबर. 7तून 6 गेले, उरला 1. मग इथं थांबायचं का नाही? आपण काय देतो? दशांश स्थळ देतो. नंतर आपण 0 घ्यायला मोकळे झालो. बघा, आपण 0 घेऊया. आता पुन्हा भाग देऊ. 6 एक 6, 6 दोन्ही 12 जास्त होतात. 6 एक 6, 10तून 6 गेले, उरले 4. पुन्हा 0 घ्या. 4ला भाग जात नाही म्हणून 0 आपण घेतोय. 6 6 36, 6 7 42 जास्त होतात. 6 6 36. 10तून 6 गेले, खाली उरले 4. पुन्हाचा दिला. 4तून 4 गेले 4. आता बघा मित्रांनो, 4 उरलेत. पुन्हा 4, पुन्हा 0 घेतला तर 6 6 36. वजा करा. 10तून 6 गेले 4, 4तून 4 गेले 0. पुन्हा 0 घ्या. म्हणजे 6 6 6 असं किती वेळेस करत राहिलं पुन्हा येतात. म्हणजेच हे जो दशांश अपूर्णांक आहे हा कसा आहे? आवर्ती दशांश. याला हा कसा आहे? अखंडित आहे. कसा आहे? अखंडित. हा शब्द महत्वाचा आहे. पहा, म्हणजे परिमेय संख्येचं अखंडित रूप आहे. 7/6 म्हणजे याचं उत्तर किती आलं? उत्तर आलं 1/6. याच्यावरती असं टिम मध्ये येतात. म्हणजे आवर्ती आहे. हा 6 अंक हा पुन्हा आवर्ती आहे, पुन्हा वारंवार येतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे जे दशांश रूप आहे अखंडित रूप आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया. 5/6. 5ला 6ने भाग द्यायचा. 5 ही लहान संख्या आहे. अर्थातच या ठिकाणी आपल्याला 0 घ्यावं. 0 देऊन दशांश स्थळ घ्यावं लागेल आणि नंतर आपण इथे 0 घ्यावं. दशांश स्थळ दिल्यानंतर 0 लिहायचं. आता भाग देऊ. 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 8 48. 10तून 8 गेले. आता हातचा 0तून 8 जात नाही, 1 घेतो. 10तून 8 गेले, खाली उरले 2. हातचा परत दिला. 5तून 5 गेले 0, 0 घेतला. पुन्हा 6 1 6, 6 2 12, 6 3 18. 10तून 8 गेले, खाली उरले 2. 2 गेले 0, पुन्हा 0 घेतला. 6 2 6 3 18. हा देखील पहा, हा दशांश देखील 10तून 18. म्हणजे असं करतच करावं लागेल. हा देखील आवर्ती दशांश आहे. बरोबर आहे. म्हणजेच याचं रूप कसे येते? हे देखील अखंडित आहे. वारंवार त्याच संख्या 3 3 3 3च येत राहते. 6 3 18, 6 3 18. आणखीन एखादं उदाहरण पाहूया. जी खंडित म्हणजे अखंडित रूप आणि खंडित रूप. (22/7). 22/7 ही संख्या गणितातली एक संकेत आहे. फार मोठी संख्या आहे. हिचा फार उपयोग पुढच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. 22/7 याला सांगायचंच ठरलं तर याला पाया असे म्हणतात. काय म्हणतात गणितीय भाषेमध्ये? 22/7ला पाया. आता याचं उत्तर आपण काढूया. 7ने 22ला भाग द्यायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 3 21. वजा करा. 2तून 1 गेला 1, 2 2 गेला 0. दशांश स्थळ द्या. आता 0 घ्या. 7 1 7, उरले 3. 0 घ्या.
728. 7 5 35 जास्त 728 उरले 2. पुन्हा 0 घ्या. 7 1 7 7 2 14. दहातून 4 गेले खाली उरले 6. 2 2 गेले 0 0 घेतला 60 झाले. 7 7 7 8 56. 7 9 63. 7 8 56. 10तून 6 गेले उरले 4. परत पुन्हा 0. 7 5 35. 7 7 5 35. या पद्धतीनं साधारणतः 3-4 स्थळापर्यंत करायचं. या पद्धतीनं की हा देखील आपल्याला करतच राहिल्यानंतर ह्या रिपीट होतील, पुन्हा येतील. ह्या संख्यामध्ये पुन्हा संख्या येतील. हा देखील अखंडित रूप आहे. हा देखील या परिमेय संख्येचं अखंडित रूप आहे. आणि ज्या भागाकारामध्ये कुठंतरी बाकी 0 उरते तो खंडित आहे आणि हा कसा आहे, अखंडित आहे. मित्रांनो, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या याच्यानंतरचा पुढचा जो टॉपिक आहे तो इरॅशनल नंबर्स म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर या टॉपिकवर परिमेय व अपरिमेय संख्या या प्रकरणातील सराव संच 1.1 व 1.2 हे आपल्या वहीमध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, हे जे गणिताचे जी कन्सेप्ट आहे प्रॉपरली तुम्ही जर चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर निश्चितपणे याला आपल्याला समजतं आणि प्रॉपरली याच्यावरची ज्या क्रिया आहेत ते आपण सहजरित्या करू शकतो. या ठिकाणी थांबूया. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.